नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, महाराष्ट्र विवाह नोंदणी प्रक्रिया. हो नमस्कार. ही प्रक्रिया फक्त म्हणजे सोयीची नाही, तर खरं तर कायद्यानं बंधनकारक आहे. अगदी. महाराष्ट्र विवाह संस्था नियमन आणि विवाह नोंदणी अधिनियम 1998 है ना? बरोबर. त्या कायद्यानुसार प्रत्येक लग्न नोंदवणं गरजेचं आहे. आणि याची गरज कुठे कुठे भासते? म्हणजे पासपोर्ट, व्हिसा. हो, पासपोर्ट, व्हिसा, पुढे वारसा हक्काचे काही प्रश्न आले तर, किंवा इतर अनेक कायदेशीर कामांसाठी हे सर्टिफिकेट लागतंच. तर आज आपण हेच सगळं, म्हणजे नक्की कायदे काय आहेत, कोण नोंदणी करू शकतं, काय काय कागदपत्र लागतात, आणि अर्ज कसा करायचा, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष जाऊन दोन्ही पद्धती समजून घेऊया. कारण ही प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन नाहीये हे लक्षात घ्यायला हवा. हो, ती ब्लेंडेड आहे म्हणतात ना, म्हणजे ऑनलाईन अर्ज आणि मग प्रत्यक्ष पडताळणी. अगदी. तर सुरुवात कायद्यांपासून करू. महाराष्ट्रात कोणते कायदे महत्वाचे आहेत? मुख्य 2 कायदे आहेत असं दिसतंय. एक म्हणजे 1998चा महाराष्ट्र अधिनियम. हो, हा महाराष्ट्रात होणाऱ्या बहुतेक सगळ्या विवाहांसाठी लागू होतो, म्हणजे जात धर्म कोणताही असो. याची नोंदणी आपल्या जवळच्या वॉर्ड ऑफिसमध्ये होते. आणि ही प्रक्रिया तुलनेने सोपी आणि लवकर होते, बरोबर? हो, साधारणपणे तसं म्हणायला हरकत नाही. दुसरा कायदा आहे 1954चा विशेष विवाह अधिनियम, ज्याला आपण स्पेशल मॅरेज ऍक्ट किंवा SMA म्हणतो. हा कधी वापरतात मग? हा कायदा जास्त करून आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय विवाहांसाठी, किंवा ज्यांना कोर्ट मॅरेज करायचं आहे त्यांच्यासाठी, किंवा ज्यांचं लग्न महाराष्ट्रात बाहेर झालं आहे त्यांच्यासाठी उपयोगी ठरतो. पण यात वेळ जास्त लागतो असं ऐकलंय. हो, कारण यात 30 दिवसांचा एक आक्षेप कालावधी असतो. म्हणजे कोणी आक्षेप घेणार असेल तर त्यासाठी वेळ दिला जातो. त्यामुळे थोडा वेळखाऊ प्रकार आहे हा. अच्छा. इथे एक प्रॅक्टिकल अडचण वाचनात आली होती की काही वॉर्ड ऑफिसमध्ये पारशी, ख्रिश्चन किंवा महाराष्ट्राबाहेर लग्न झालेल्या जोडप्यांची नोंदणी त्या 1998च्या कायद्यानुसार करत नाहीत. हो, असं होतं कधी-कधी. स्थानिक पातळीवरचे नियम किंवा त्यांची अंमलबजावणी यात फरक असू शकतो. अशा वेळी आमचं वाचन सांगतं की जोडप्यांनी थेट जिल्हा विवाह निबंधकाशी संपर्क साधावा. म्हणजे वॉर्ड ऑफिसमध्ये वेळ घालवण्याऐवजी? बरोबर. थेट डिस्ट्रिक्ट मॅनेज रजिस्ट्रारकडे जाऊन SMA अंतर्गत नोंदणी करणं हाच चांगला मार्ग आहे. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. आता पात्रतेबद्दल बोलूया. म्हणजे कोण अर्ज करू शकतं? सगळ्यात पहिलं म्हणजे अर्जदार, म्हणजे नवरा किंवा बायको यापैकी एक जण तरी त्या वॉर्ड ऑफिसच्या कार्यक्षेत्रात कमीत कमी 1 महिना राहिलेला असावा. ओके, रहिवासी पुरावा लागतो त्यासाठी. हो. आणि वयाची अट. मुलाचं वय 21 वर्ष पूर्ण आणि मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण हवं. ह्या सध्याच्या नियमांप्रमाणे आहेत अटी. अगदी. आणि अर्थातच दोघांचाही कुणी जिवंत जोडीदार नसावा आणि दोघेही मानसिकदृष्ट्या सक्षम असावेत. या तर बेसिक गोष्टी आहेतच. बरोबर. आता येऊया सगळ्यात कळीच्या मुद्द्यावर, कागदपत्र. याची यादी बरीच मोठी आहे. हो, आहे थोडी मोठी, पण तयारी ठेवली की जमतं. सगळ्यात महत्वाचं आणि थोडं नवीन काय असेल तर ओळख पुरावा म्हणून दोघांचं पॅन कार्ड अनिवार्य आहे. काय सांगताय? पॅन कार्ड हे मस्ट आहे? हो, आमच्या माहितीनुसार हे आता कंपल्सरी आहे. कदाचित सगळ्या नोंदी लिंक करण्यासाठी किंवा आर्थिक गोष्टींसाठी असेल. नसेलच पॅन कार्ड तर मग आधार किंवा निवडणूक ओळखपत्र पर्याय आहेत. बापरे, हे अनेकांना माहीत नसेल. ओके. आणि वयाच्या पुराव्यासाठी? त्यासाठी ऑप्शन आहेत. जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे LC, किंवा 10वी-12वीचं सर्टिफिकेट किंवा पासपोर्ट. यापैकी कोणतीही 2 कागदपत्र लागतात. 2. ठीक आहे. आणि पत्त्यासाठी? पत्त्याच्या पुराव्यासाठी पण 2 पुरावे लागतात. आधार कार्ड, पासपोर्ट, वीज बिल चालतं. महत्वाचं म्हणजे नोंदणीकृत भाडे करार असेल तर तो एक चांगला पुरावा मानला जातो. रेशन कार्ड पण चालतं. म्हणजे इथेही 2 पुरावे? काही ठिकाणी विशिष्ट पुरावेच लागतात असंही ऐकलंय, जसं की BSNLचं बिल किंवा नोंदणीकृत भाडे करारच हवं वगैरे. हो, हे कार्यप्रणालीनुसार बदलू शकतं. त्यामुळे अर्ज करण्याआधी त्या ऑफिसमध्ये एकदा विचारलेलं बरं. अच्छा. आणि या व्यतिरिक्त लग्नाची पत्रिका लागते, बरोबर? हो, लग्नपत्रिका आणि लग्नातलं दोघांचा एकत्र फोटो. आणि पासपोर्ट साईज नाही तर थोडे वेगळ्या साईजचे फोटो लागतात प्रत्येकी. एक साधारण 35x35 mm किंवा 45x35 mm. ओके. आणि जर कोणी घटस्फोटीत असेल किंवा विधवा विधूर असेल तर मग कोर्टाचा घटस्फोटाचा आदेश किंवा पूर्वीच्या जोडीदाराचं मृत्यू प्रमाणपत्र लागतं. समजलं. म्हणजे कागदपत्रांची बरीच तयारी करावी लागते. हो. आणि त्यानंतर येतो साक्षीदारांचा भाग. इथे खरी कसोटी असते अनेकांची. किती साक्षीदार लागतात? 3 ना? अगदी. 3 साक्षीदार हवेत. त्यांचं वय 21 वर्षापेक्षा जास्त पाहिजे.
आणि महत्वाचं म्हणजे त्यांचेही स्वतःचे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि फोटो लागतो. आणि या तिन्ही साक्षीदारांना प्रत्यक्ष ऑफिसमध्ये घेऊन जाणं, त्यांच्या मूळ कागदपत्रांसकट, हे अवघड होत असणार. खूपच. कामाच्या दिवशी ठरलेल्या वेळी तिघांना एकत्र जमवणं, तेही त्यांच्या ओरिजिनल डॉक्युमेंटसह, हे मोठं आव्हान ठरतं. त्यामुळेच आमच्या स्रोतांनुसार काही एजंट किंवा सेवा पुरवणारे लोक साक्षीदार पुरवण्याची पण सेवा देतात. अच्छा. आता अर्ज प्रक्रियेकडे येऊ. ही ब्लेंडेड आहे, म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही. ऑनलाईन काय काय करायचं? हो, तर सुरुवात ऑनलाईन होते. आपले सरकार पोर्टल किंवा तुमच्या शहराच्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जाऊन एक अकाउंट तयार करायचं. तिथे मग विवाह नोंदणीसाठीचा फॉर्म डी असतो, तो भरायचा. आणि कागदपत्र? ती स्कॅन करून अपलोड करायची. जी फी असेल ती ऑनलाईन भरायची. बरं का उशीर झाला असेल नोंदणीला तर दंड पण असतो. दंड किती असतो साधारण? तो टप्प्याटप्प्याने वाढतो. म्हणजे साधारणपणे 3 महिन्यांपर्यंत 50 रुपये, 1 वर्षापर्यंत 150 रुपये आणि 1 वर्षानंतर 250 रुपये असा दंड असू शकतो. हे आकडे थोडे बदलू शकतात, पण साधारण कल्पना यावी म्हणून सांगितलं. ओके. फी भरल्यावर? मग प्रत्यक्ष पडताळणीसाठी ऑफिसमध्ये जायची वेळ निश्चित करायची, म्हणजे अपॉइंटमेंट घ्यायची. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकदा फॉर्म फायनल सबमिट केला की त्यात बदल करता येत नाही सहजासहजी. हे महत्वाचं आहे. काळजीपूर्वक भरायला हवा फॉर्म. आणि मग प्रत्यक्ष काय होतं ऑफिसमध्ये? त्या ठरलेल्या दिवशी आणि वेळी नवरा, बायको आणि ते 3 साक्षीदार सगळ्यांनी आपापली मूळ कागदपत्र घेऊन वॉर्ड ऑफिसमध्ये हजर राहायचं. तिथे अधिकारी सगळी कागदपत्र तपासतात. सगळं बरोबर असेल तर मग प्रक्रिया पुढे जाते. सरकारी नियमानुसार म्हणजे सिटिझन चार्टरप्रमाणे साधारण 15 दिवसात प्रमाणपत्र मिळायला हवं. आणि अर्जंट असेल तर? तत्काळ म्हणजे तातडीची सेवा पण उपलब्ध असते काही ठिकाणी. त्याने 3 ते 7 दिवसांत पण मिळू शकतं. सगळी पडताळणी झाली की मग मॅरेज सर्टिफिकेट बुकमध्ये त्याची नोंद होते आणि तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. डुप्लिकेट कॉपी हवी असेल तर? ती साधारण 3 दिवसात मिळते. त्याची वेगळी प्रक्रिया आहे. तर आपण जे आज सगळं पाहिलं त्याचा सारांश काढायचा झाला तर महाराष्ट्रात विवाह नोंदणी ऑनलाईन सुरू होते, पण प्रत्यक्ष गेल्याशिवाय पूर्ण होत नाही. बरोबर. आपल्या लग्नानुसार योग्य कायदा निवडणं महत्वाचं आहे. 1998चा की 1954चा SMA. आणि कागदपत्रांची तयारी, विशेषतः ते अनिवार्य पॅन कार्ड लक्षात ठेवायला हवं. वेळेवर अर्ज करणं पण महत्वाचं, नाहीतर दंड बसू शकतो. आणि हो, सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे त्या 3 साक्षीदारांची वेळेवर उपस्थिती आणि त्यांची कागदपत्र. याचं नियोजन आधीच करावं लागतं. अगदी. या चर्चेतून एक विचार खरंच पुढे येतोय की साक्षीदारांची व्यवस्था करण्यासाठी लोकांना एजंटची मदत घ्यावी लागते. हे काय सांगतं? म्हणजे ही कायदेशीर प्रक्रिया अजून सोपी करायला पाहिजे का? किंवा कदाचित काही गोष्टी या प्रक्रियेत अपरिहार्य आहेत. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. यामुळे सामान्य माणसाला काय वाटतं याचा विचार व्हायला हवा. नक्कीच. यावर आपण सगळेच विचार करू शकतो.